मित्रांनो नमस्कार. मनोगत मध्ये आपले मनापासून स्वागत. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आता मात्र सुसाट सुटलेले दिसतात. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती एवढी फाटली की ती शिवणार तरी कुठे आणि किती प्रमाणात शिवणार, आणि शिवण्याचा प्रयत्न केला तर मात्र जोड कुठे कुठे देणार, एवढी नागडी अवस्था आणि आज अवदसा ही महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या समोर उभी केली आहे. माणिकराव कोकाटे हा विषय सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड नव्हे अतिप्रचंड वेगाने गाजतोय. रमीचे प्रकरण तापत असताना व त्या प्रकरणावर खुलासा करताना कोकाटेंनी पुन्हा एकदा आपल्या सर्पजिव्हेने वाद अंगावर ओढून घेतला. शेतकरी भिकारी नाहीत तर महाराष्ट्र सरकारलाच भीक लागली आहे, महाराष्ट्र सरकारच हे भिकारी आहेत, असं विधान करून कोकाटेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना व सरकारला आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हा घरचा आहेर दिल्याचं या ठिकाणी मानलं जातं. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला वादविवादाची व संवादाची मोठी परंपरा लाभली आहे. पण अलीकडे नको ते विद्वेषपूर्ण व उन्मादी भाषेत बोललं जातं. हे वादग्रस्त व विखारी बोलणं म्हणजे राजकारणाला गटारी अमावस्येच्या आधी गटारगंगेचं स्वरूप आणून दिल्यासारखं या ठिकाणी दिसतंय. श्री माणिकराव कोकाटे हे मंत्री झाल्यापासून असंवेदनशील असल्याचं वारंवार हे दिसून येतं. कारण कोकाटे हे वारंवार त्या चुका ह्या सातत्याने करतायत. वास्तविक कृषी खाते हे मोठी जबाबदारी आणि चांगलं काम करण्याची खूप मोठी सुवर्ण संधी असताना श्री कोकाटे हे जुन्या चुकांचीच पुनरावृत्ती करतायत. गेल्या 5 महिन्यातील त्यांच्या कामाचा आढावा घेतला तर त्यातून मात्र ते झालं गेलं विसरून गेलं यापेक्षा नव्या पर्वाची नांदी करतील अशी अपेक्षा ही महाराष्ट्रातील बळीराजाला होती, महाराष्ट्रातील जनतेला होती. परंतु जनतेची ती अपेक्षा ही माणिकराव कोकाटेंनी या ठिकाणी विफल ठरवल्याचं हे त्यांच्या सातत्याने होणाऱ्या चुकांच्या पुनरावृत्तीतून हे या ठिकाणी स्पष्टपणाने समोर आल्याशिवाय राहत नाही. मी कालच या विषयावर व्हिडिओतून भाष्य केलेलं होतं आणि यापूर्वी देखील श्री माणिकराव कोकाटे यांच्या मागच्या 4 ते 5 वादग्रस्त विधानांवर मी 7 ते 8 व्हिडिओ हे बनवलेले होते. व्हिडिओ बनवून मी फार काही रसिक प्रेक्षकांना ज्ञानामृत पाचतो असं समजू नका. मला जे काही दिसतं ते वास्तव बोलण्याचा प्रयत्न मी या एपिसोडच्या माध्यमातून सातत्याने करतो. आणि खरं बोलणं आणि चुकीला चूक म्हणणं हा खरा म्हणजे मानवीय दृष्टिकोन असू शकतो. पण एक गोष्ट मात्र तुम्ही लक्षात घ्या, माणिकराव कोकाटेंच्या रमीच्या प्रकरणामध्ये श्री कोकाटे हे धडधडीत खोटं बोलून रेटून नेण्याचा प्रयत्न ही सातत्याने करतायत. या प्रकरणात त्यांनी नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांच्या आधीच्या व नंतरच्या वाक्यात कुठेही एकवाक्यता दिसली नाही. सुरुवातीला कोकाटे यांनी सभागृहातील कामकाज झाल्यावरचा हा व्हिडिओ असल्याचं हे म्हटलेलं होतं. पण रोहित पवारांनी दुसरा व्हिडिओ काल हा प्रसारित केला आणि कोकाटे हे त्यामध्ये स्पष्टपणाने सभागृहाचं कामकाज चालू असताना जंगली रमी खेळत असल्याचं दृश्य हे त्यातून दिसलं. त्यातून कोकाटे यांचा खोटारडेपणा हा समोर या ठिकाणी आलेला दिसतोय. कोकाटे म्हणतात हा विषय अतिशय क्षुल्लक होता, एवढे ताणवण्याची विरोधकांना गरज नव्हती. अहो माणिकराव कोकाटे, तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहेत, विषय अतिशय क्षुल्लक होतात, फक्त तुम्ही तो ताणवला आणि मोठा केला. तुमची चूक झाली होती तर तुम्ही सरळ सरळ महाराष्ट्रातील जनतेची आणि सभागृहाची माफी मागून हे प्रकरण संपवायला पाहिजे होतं. यामध्ये रमीच्या खेळामध्ये तुम्ही सरळ सरळ पत्त्यांची क्रमवारी हे लावत होतात. स्किप करताना पत्ते कधीही खालीवर करतात का? इकडचा पत्ता तिकडे करताना अतिशय स्पष्टपणाने त्या चित्रफितीमध्ये दिसतायत. तुम्ही काय करत होतात हे अंगणवाडीच्या साध्या मुलाला विचारलं तर तो अगदी सहजपणाने सांगेल की हे महाशय रमी खेळतात. आपण मंत्री आहात याची जाणीव ठेवून सभागृहाची आणि राज्यातील जनतेची तुम्ही माफी मागितली असती तर या विषयावर एकदाचा पडदा पडला असता.
पण अहंकार हा कधीच सत्य स्वीकारत नाहीत, तो तुम्ही देखील स्वीकारलेला नाहीत. लक्षात घ्या, प्रांजलपणा हा नेहमी मराठी जनतेला भावत असतो. कोकाटेंची कालची नाशिकमधील पत्रकार परिषद मी पाहिली. अगदी गोंधळलेले व सैरभर झालेले व बोलण्यात कुठेही आत्मविश्वास नसल्याचे, त्यातून त्यांची ततफप झाल्याची कालची पत्रकार परिषद ही सांगत होती. त्यात माणिकराव कोकाटे म्हणतात, मी राजीनामा द्यावा असं काय घडलं? मी काय कोणाचा विनयभंग केला आहेत का? माझी पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहेत का? मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी विनयभंगाची अट असू शकते. विनयभंगाची अट लागू केली आहे का? हे महाराष्ट्रातील जनतेला कधीच माहीत नव्हतं. हे कोकाटेंनी काल माहीत करून दिलं. त्यापुढे जाऊन मी असं म्हणेल की माणिकराव कोकाटे अतिशय धांदात, धडधडीत, असत्य स्वरूपाचं बोलले. माझी पार्श्वभूमी गुन्हेगारी नाही. नाशिकच्या सत्र न्यायालयाने 5 महिन्यापूर्वी गोरगरिबांची विकर सेक्शनमधील आर्थिक दुर्बल घटकांमधील ज्या 4 सदनिका असतात, त्या 4 सदनिकामध्ये कागदपत्रांची हेराफेरी करून ती सदनिका लाटली आणि शासनाची फसवणूक केली. त्या घोटाळ्यामध्ये जिल्हा सत्र न्यायालयाने श्री कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली होती. ही पार्श्वभूमी मात्र गुन्हेगारी स्वरूपाची ठरत नाही का? आणि गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी ठरत नसेल तर पुन्हा एकदा गुन्हेगारीची व्याख्या ही ठरवावी लागेल. लक्षात घ्या, प्रश्न फक्त एकट्या माणिकराव कोकाटेंचा नाही, तर राज्य सरकारमधील अनेक वाचाळवीर, कलंकित प्रतिमा असलेल्या मंत्र्यांचा आणि लोकप्रतिनिधींचा हा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. कोकाटेंना जुगारी मंत्री म्हणून पुढच्या काळात अनेक वर्ष हिणवलं जाईल, पण लोकशाहीचा मुखवटा घालून महायुती सरकारने अख्खा महाराष्ट्राचा जुगार या ठिकाणी केलेला दिसतो. मंत्री संजय शिरसाट, आमदार संजय गायकवाड, नितेश राणे, गोपीचंद पडळकर, बबनराव लोणीकर, तानाजी सावंत हे कशी सातत्याने गरळ ओकतात, कसे वागतात, त्यातून विधिमंडळाची गौरवशाली परंपरा ही लयास गेलेली आहे. विधिमंडळाची परंपरा त्याची खालावलेली या ठिकाणी स्पष्टपणाने दिसते. लातूरमध्ये सुनील तटकरेंना माणिकराव कोकाटेंबद्दल निवेदन देताना कार्यकर्त्यांनी, विशेषतः छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विजयकुमार घाटगेंनी ज्या पद्धतीने तो कोण सूरज चव्हाण, तो अजितदादांचा असलेला हेकेखोर प्रवृत्तीचा, अजितदादांचा हुजरेगिरी करण्यात मवाली असलेल्या सूरज चव्हाणने बेदम मारहाण ही विजयकुमार घाटगेंना केली. राजव्यवस्था तुमच्या पायाशी लोळण घेते म्हणून सत्तेला पायाची दासी बनू नका. सत्तेचा अमरपट्टा घेऊन तुम्ही मात्र जन्माला आलेले नाहीत, हे या ठिकाणी लक्षात घ्या. नाशिकमध्ये काल माणिकराव कोकाटे यांनी घेतलेली पत्रकार परिषद व त्यात केलेली विधानं ही मला असं वाटतं की ती कोकाटे यांनी पायावर मारून घेतलेली कुऱ्हाड ठरेल. त्यांनी सरकारला भिकारी म्हणून एक प्रकारे त्यांनी देवेंद्र फडणवीसांना डिवचलं. मागे एकदा त्यांनी मंत्र्यांना OSD व PS नेमण्याचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवले म्हणून त्रागा केलेला होता. मुळात OSD व PS नेमण्याचे अधिकार हा मुख्यमंत्र्याचा असतो असे सांगून मुख्यमंत्री फडणवीसांनी हे माणिकराव कोकाटेंना फटकारले होते. त्यातून देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल असलेली नाराजी ही कोकाटेंनी व्यक्त केलेली होती. कोकाटे हे देवेंद्र फडणवीसांना नकळत त्यावेळेस आव्हान दिल्याचं या ठिकाणी मानलं जातं. खरं म्हणजे भुजबळांना अंगावर घेऊन कोकाटेंना अपेक्षेपेक्षा खूप काही अजितदादांनी दिलंय. असं असताना माणिकराव कोकाटेंच्या सततच्या अनावश्यक बोलण्यामुळे त्यांची व त्यांच्या पक्षाची विश्वासार्हता ही कमी होते. कोकाटे हे भविष्यात स्लो पॉयझन ठरण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा देखील ठरवू शकते. कोकाटेंनी राजीनामा द्यावा या मागणीने विरोधक आता मात्र आक्रमक झाले, ते तुटून पडले. कोकाटेंचा राजीनामा ऍक्शन मॅन असलेले अजित पवार हे घेतील असंच एकूण चित्र दिसतंय. राजीनामा नाही घेतला तर सरकारवरील बदनामीचा डाग हा अधिक गडद होईल. ताकद, सत्ता, तारुण्य यांना एक्सपायरी डेट असते, त्यामुळे विनम्र राहिला पाहिजे. पण हेकेखोर असलेल्या आणि मेरी आवाज सुनो या भूमिकेत सातत्याने असलेल्या माणिकराव कोकाटेंना हे कोण सांगणार?
हा या ठिकाणी खरा प्रश्न आहे. सरकार जर कोकाटेंच्या म्हणण्याप्रमाणे भिकारी असेल तर कोट्यावधी रुपयांची मालमत्ता असलेल्या कोकाटेंनी शासकीय वेतन, मानधन आणि इतर शासकीय सुविधा या घ्यायला नकोय. कोकाटेंची मंत्री म्हणून कार्यशैली पाहता फडणवीसांना ते मात्र आता नकोसे झालेले दिसतात. असंच मुख्यमंत्र्यांच्या कालच्या देहबोलीतून जाणवलं. माणिकराव कोकाटे हा विषय सध्या तरी सरकारच्या दृष्टीने पोटात आलेल्या अपेंडिक्स सारखा आहे. त्यावर कधीही शस्त्रक्रिया करून फडणवीस एका झटक्यात ते काढून टाकतील ह्याचा या ठिकाणी नेम नाही. वेळ आली की खेळ होतो हे मात्र या ठिकाणी ध्यानात घ्या. तुर्तास एवढेच. नमस्कार.